मित्रांनो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर सर्वांना विनंती आहे की जर आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल, मुळात आपला चॅनलच नवीन आहे, तर सर्वांनी सपोर्ट करा, सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सुंदर असे विचार ऐकण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत की श्रीमंत माणसाचं या पृथ्वीवरती या ब्रह्मांडामध्ये काय अस्तित्व आहे। श्रीमंत नव्हे तर प्रत्येक माणसाचं, गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येक माणसाचं या सृष्टीवरती या ब्रह्मांडामध्ये काय अस्तित्व आहे। तर एक श्रीमंत माणूस होता, भरपूर संपत्ती होती, भरपूर पैसा होता, गाडी बंगला, भरपूर शेती, सगळं काही होतं। आणि मग मोठं घर बांधायचं त्याच्या मनामध्ये येतं आणि मग सुंदर असं मोठं घर बांधतो की ते घर असं तालुक्यामध्ये कोणाचंच नसतं। ह्या पद्धतीने तो भरपूर पैसा खर्च करून सुंदर असं घर बांधतो आणि मग ते घर बांधल्यानंतर सर्व लोकांपर्यंत ते बातमी कळते की अशा व्यक्तीनं सुंदर असं मोठं घर बांधलेलं आहे, तसं घर तालुक्यामध्ये कोणाचंच नाही। आणि मग ते घर पाहण्यासाठी प्रत्येक जण येत होते, गावचे सरपंच असतील, उपसरपंच, सगळे जेवढे काही मोठमोठे अधिकारी पुढारी असतील, सर्वजण ते घर पाहण्यासाठी येत होते। पण ही गोष्ट ज्यावेळेस एका साधूच्या कानावरती गेली किंवा अशा व्यक्तीनं सुंदर असं घर बांधलेलं आहे आणि ते घर पाहण्यासाठी संपूर्ण जाऊन आलेत, पण एक साधू ते घर पाहण्यासाठी गेलेला नव्हता। आणि मग त्या घर मालकाला एक प्रश्न पडायचा, मनामध्ये प्रश्न पडला की बाबा सगळेजण हे आपलं घर पाहून गेले, सुंदर असं घर आहे, सर्वांनी आपली स्तुती केली आहे, सर्वांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या, पण तो साधू का आला नाही। मग सगळे येऊन गेले, पण त्या घरमालकाच्या मनामध्ये तो प्रश्न खटकत होता, सगळे येऊन गेले पण एक साधू का येऊन गेला नाही। आणि मग तो साधूकडे गेला, साधूला विनंती केली की साधू बाबा, तुम्ही घर पाहण्यासाठी आला नाही, सगळेजण येऊन घर पाहून गेलेत, मोठमोठे अधिकारी पुढारी असतील, सर्व काही, मग तुम्ही घर का नाही बघायला आलात। त्यावेळेस साधू बाबा म्हणतात की घर हे पाहायला गेलं तर मोठा विचार केला, त्या ब्रह्मांडाचा विचार केला तर आपलं काय अस्तित्व आहे। तर साधू टाळाटाळ करत होता ते घर पाहण्यासाठी, पण त्या घर मालकाला काय ते राहत नव्हतं, सर्वजण येऊन गेले, एक वेळेस फक्त साधू बाबांनी आपलं घर पाहण्यासाठी यावं। आणि मग घर पाहण्यासाठी साधू बाबांना खूप विनंती केली आणि त्यावेळेस मग साधू बाबा तयार झाले। आणि मग ज्यावेळेस आता ह्यातून सांगायचं काय आहे की एक श्रीमंत माणूस बाबा आपलं काहीतरी अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण किती दिवस आपण या सृष्टीवरती राहणार आहे। 4 दिवस, 2 दिवसाचं जीवन आहे, जन्माला येणं आणि मरण पावणं, मग ह्या मधला जो प्रवास आहे ह्याला जीवन म्हणतात। मग हे जीवन कसं आपल्याला चांगलं जगता येईल ह्यासाठी आपण अट्टास करणं गरजेचं आहे। आणि मग ज्यावेळेस साधू बाबा त्या घरामध्ये जातात त्यावेळेस ते घराचा मालक असतो, तो सुंदर असं घर असतं, ते घर दाखवत असतो बाबांना आणि दाखवत असतो की हे पहा आपलं हॉल आहे, परत त्याला खाली सगळीकडे फिरून दाखवतात, हे आपलं गार्डन, हे आपलं स्विमिंग टँक, इथं सगळं काही। मग ज्या वेळेस साधूबाबांना घेऊन तो घराचा मालक, बंगल्याचा मालक वरच्या मजल्यावरती जातो, त्यावेळेस त्या साधूंना सांगतो की हे पहा, इथं आपण मोठा असा नकाशा लावलेला आहे, इथून आपण संपूर्ण जग पाहू शकतो, संपूर्ण जगाचा नकाशा आहे। मग त्यावेळेस साधू बाबा त्याला एक प्रश्न विचारतात की संपूर्ण जगाचा नकाशा आहे, बरोबर आहे, ह्यामध्ये आपला भारत देश कुठं आहे। मग त्यावेळेस तो माणूस म्हणतो त्या ठिकाणी आपला भारत देश आहे। आणि मग परत त्याला साधू बाबा म्हणतात भारत देश सापडला, त्यामध्ये आपला महाराष्ट्र कुठं आहे।
मग तो माणूस म्हणतो ह्या ठिकाणी असा महाराष्ट्र आहे. आणि मग खूप बारकाईनं पाहिल्यानंतर महाराष्ट्र दिसत होता. परतच्याला साधू विचारतो की त्यामध्ये आपला जिल्हा कुठं आहे. मग त्यावेळेस तो श्रीमंत माणूस म्हणतो ह्या ठिकाणी असा जिल्हा आहे. मग त्यावेळेस त्या मालकाला प्रश्न पडतो, बाबा आता महाराष्ट्र सापडत नव्हता, त्यातनं जिल्हा कसा तरी आपण शोधला. मग त्यावेळेस साधू बाबा म्हणतात जिल्हा सापडला, त्यामध्ये आपला तालुका कोणता आहे. मग त्यावेळेस तो तालुका पाहतो बारकाईनं पेन घेऊन आणि ह्या इथं असा तालुका आहे हे दाखवतो. आणि मग तालुका एकतर जिल्हा दिसत नव्हता, त्यातनं त्या तालुका बारकाईनं शोधला. आणि मग पुढे जाऊन तो साधू बाबा त्या मालकाला म्हणतो की तालुका सापडला, जिल्हा सापडला, आता त्यामध्ये आपलं गाव कोणतं आहे. आणि मग खूप बारकाईनं इथं महाराज्य दिसत नव्हतं. राज्य दिसलं बारकाईनं पाहिल्यानंतर, त्यातनं त्यात जिल्हा शोधला, त्यातनं त्यात बारीक नजर करून तालुका शोधला. आणि आता हे त्या तालुक्यामधून गाव शोधणं हे फार अवघड होतं. मग साधू बाबा त्या श्रीमंत माणसाला म्हणतात की बाबा आपलं राज्य एवढं आहे, आपला देश एवढा आहे, आपला जिल्हा एवढा आहे, आपला तालुका एवढा आहे, आणि त्यातलं त्यात आपल्या गावात तर काय अस्तित्व ह्यात दिसत नाही, तालुक्यात तर काय अस्तित्व दिसत नाही. मग ह्या नकाशामध्ये तुझा बंगला कुठं आहे. मग त्यावेळेस त्या श्रीमंत माणसाच्या लक्षामध्ये येतं की बाबा एवढं सगळं काही आपण तयार केलेलं आहे, पण ह्या ब्रह्मांडामध्ये आपलं काहीच अस्तित्व नाही. त्यावेळेस तो श्रीमंत माणूस एक सावध होतो, जागा होतो, आणि साधू बाबांना म्हणतो की साधू बाबा मला माफ करा, मला खूप अहंकार संपत्तीचा चढला होता. मग त्यावेळेस साधू बाबा म्हणतात की या ब्रह्मांडामध्ये अशी कितीतरी कितीतरी मोठं ब्रह्मांड आहे, आणि या ब्रह्मांडामध्ये आपलं काहीच अस्तित्व नाही. आणि उगाच मग तो एवढ्या पैशाच्या ह्याच्या पाठीमागं धावतो. त्या साधू बाबांनी त्याला सांगितलं की बाबा जर चांगलं जीवन जगायचं असेल तर प्रत्येक माणसाचा सत्कार करावा लागेल, प्रत्येक माणसाचा आदर करावा लागेल, तरच एक चांगला माणूस होऊ शकतो. आणि फक्त पैसे कमवणं म्हणजे सगळं काही साध्य होतं असं होत नाही. त्यामुळं मित्रांनो, एक चांगलं आयुष्य जगता आलं पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये कित्येक साधू संत होऊन गेलेले आहेत. प्रत्येक साधू संतांचे विचार, प्रत्येक साधू संतांनी जे जीवन जगून दाखवलेलं आहे, प्रत्येक साधू संतांचा एक आदर्श घेणं गरजेचं आहे. स्वतःला एवढा त्रास भेटून सुद्धा एक वाक्य सुद्धा कोणी साधू संतांनी आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवलं नाही की मला अशा अशा व्यक्तीने त्रास दिला. त्यांनी एवढा त्रास सहन केला आणि संपूर्ण विश्वाचं चांगलं व्हावं, संपूर्ण जगाचं चांगलं व्हावं, त्यासाठी सर्व साधू संतांनी परमेश्वराकडे कामना केली. त्यामुळे मित्रांनो, आपण या धर्तीवरती आलेलो आहोत, काही दिवसाचे पाहुणे आहोत. त्यामुळे आपण या धर्तीवरती जीवन जगत असताना एक चांगल्या पद्धतीनं जीवन जगणं गरजेचं आहे. तर जाता जाता मित्रांनो, तुम्हाला शेवटी एकच सांगेल की जीवन जगत असताना श्रीमंतीचा साज असावा. जीवन जगत असताना श्रीमंतीचा साज असावा, पण संपत्तीचा माज नसावा. कारण आपण या सृष्टीचे पाहुणे आहोत, कारण आपण या सृष्टीचे पाहुणे आहोत, मालक नाही. पाहुणचार संपला की कळणार सुद्धा नाही स्वतःची राख झाली की माती. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने जीवन जगता आलं पाहिजे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आपला हा चॅनल आहे, ह्या चॅनलला आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रतिसाद द्या आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.